जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। ग्राहकांना दर्जेदार सुविधा व वस्तूंची गुणवत्ता तपासण्याचा हक्क असून ग्राहकांनी आपल्या हक्कांविषयी जागरूक राहावे असे प्रतिपादन शेवगावचे तहसीलदार आकाश दहाडदे यांनी केले। अखिल भारतीय ग्राहक पंचायत व तहसील कार्यालय शेवगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तहसील कार्यालयात आयोजित राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्याचे आश्वासन देण्यात आले। या कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी, कायदेतज्ञ व नागरिक उपस्थित होते। राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची पूर्वतयारी जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे। या अनुषंगाने शुक्रवारी आज राजकीय पक्षांच्या बैठकीचे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात आले आहे। नागरिकांनी व राजकीय पक्षांनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी केले। श्रीरामपूर शहरात चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस कर्मचाऱ्यांवर ट्रॅक्टर घालून जीवघेणा हल्ला केल्याची गंभीर घटना श्रीरामपूर तालुक्यातील कमलपूर येथे घडली आहे। या हल्ल्यात पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रसाद साळवे हे गंभीर जखमी झाले असून मदतीला धावून आलेल्या एका नागरिकालाही दुखापत झाली आहे। या प्रकरणी लक्ष्मीकांत काळू मुंजाळ याच्या विरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। कोकमठाण येथे 69वी शालेय राष्ट्रीय 17 वर्षाखालील मुलींची कबड्डी स्पर्धा मोठ्या उत्साहात सुरू झाली। आत्मा मलिक शैक्षणिक व क्रीडा संकुलात क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा परिषद अहिल्यानगर व विश्वासात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। या उद्घाटन प्रसंगी माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी खेळ भावना, शिस्त व जिद्दीच्या बळावर घडणारे खेळाडू हेच देशाचे खरे प्रतिनिधी असल्याचे सांगितले। खेळातून आत्मविश्वास, नेतृत्व गुण व राष्ट्रीय बांधिलकीची जडणघडण होते असे त्यांनी नमूद केले। विद्यार्थिनींनी औक्षण करून मान्यवरांचे स्वागत केले तर मशाल फेरीद्वारे स्पर्धेची अधिकृत सुरुवात झाली। या राष्ट्रीय स्पर्धेत देशातील 28 राज्य व 8 केंद्रशासित प्रदेशातील 560हून अधिक विद्यार्थिनी सहभागी झाल्या आहेत। विविध राज्यांच्या संघांमुळे राष्ट्रीय एकात्मता व सांस्कृतिक विविधतेचे दर्शन घडत आहे। या उद्घाटन सोहळ्यास क्रीडा अधिकारी, मान्यवर, प्रशिक्षक व मोठ्या संख्येने क्रीडाप्रेमी उपस्थित होते। पारनेर तालुक्यातील पठारवाडी परिसरात 2 ठिकाणी सुरू असलेली अवैध गावठी दारूची हातभट्टी अड्डे अहिल्यानगरचे ग्रामीण पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने यांच्या पथकाने उद्ध्वस्त केली आहेत। विशेष म्हणजे या ठिकाणी गावठी हातभट्टी दारूसाठी लागणारे रसायन टिपाण्यांमध्ये न बनवता त्यासाठी तळेच तयार करण्यात आले असल्याचे समोर आले आहे। बुधवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली। या प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात आदिनाथ मच्छिंद्र पठारे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तो पसार झाला आहे। या कारवाईत दारू बनवण्याचे कच्चे रसायन, तयार दारू, काळा गुळ, नवसागर व इतर साहित्य असा एकूण 18,66,500 रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आलाय। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। राज्य आणि केंद्र सरकार गरजू, अंत्योदय आणि प्राधान्य लाभार्थ्यांना गहू आणि तांदूळ प्रति लाभार्थी 5 किलो धान्य मोफत देते। त्यासाठी पुरवठा खाते नियंत्रण आणि वितरण व्यवस्था पाहते। मात्र चालू महिन्यात या योजनेतील लाभार्थ्यांना किडलेले गहू, तांदूळ आणि ज्वारीचे वाटप सुरू आहे। या भेसळयुक्त धान्याला कुबट वास असून यामुळे लाभार्थ्यांना हे धान्य कोंबड्या बकऱ्यांना चारण्याची वेळ आलेली आहे। तालुक्यात सध्या लाभार्थ्यांना किडके भेसळयुक्त धान्याचा पुरवठा होताना दिसत आहे। या धारणातील गहू व ज्वारीला किडे आलेले आहेत। याबाबत दुकानदारांना विचारले असता जसा माल आला तसा वितरित करत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे। राज्यात 1 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक येत असून त्यापैकी 380 कोटी रुपयांची गुंतवणूक अहिल्यानगर जिल्ह्यात येत असून या पार्श्वभूमीवर कृषी विद्यापीठाच्या जागेत लवकरच MIDC उभारली जाणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवारी दिली आहे। पाथर्डी तालुक्यातील निंबोडी फाटा येथे हुतात्मा बाबू गेणू समाजवादी विद्यापीठाच्या वतीने उभारण्यात आलेल्या कैलाशवासी प्रमोदराव बाबूराव भापसे औद्योगिक प्रशिक्षण संस्था कॉलेजच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। अकोले तालुक्याची कामधेनू असलेल्या अमृतसागर सहकारी दूध व्यावसायिक व प्रक्रिया संघास
सहकार क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीबद्दल ग्रीन वर्ल्ड को प्राईड पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. ग्रीन वर्ल्ड लीड GW फाउंडेशन, कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक सहकार दिनाचे औचित्य साधून आयोजित सहकार मंथन या कार्यक्रमामध्ये सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, ग्रीन वर्ल्डचे अध्यक्ष गौतम कोतवाल, कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँकचे अध्यक्ष प्रल्हाद कोकरे आदी मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राहुरी नगर परिषदेचा निकाल जाहीर होताच विधानसभा पोटनिवडणुकीची प्रशासनाने तयारी हाती घेतली आहे. स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरीचा पुढचा आमदार कोण हे ठरवण्यासाठी पोटनिवडणूक महत्त्वाची असणार आहे. त्यामुळे ही निवडणूक माजी मंत्री प्राजक्त तनपुरेंसोबतच अक्षय कर्डिले, डॉक्टर सुजय विखे यांच्या भोवती फिरताना दिसत आहे. राहुरी विधानसभा निवडणुकीमध्ये 2024 मध्ये स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांनी भाजपकडून निवडणूक लढवताना माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचा पराभव केला. पुढे दुर्दैवाने स्वर्गीय कर्डिले यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर भाजपकडून राहुरी नगर परिषदेसाठी अक्षय कर्डिले यांनी नेतृत्व हाती घेतले. पातोडी तालुका अहिल्यानगर शिवारातील ढबुली वस्तीवर भर दिवसा घरफोडी करून चोरांनी सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा 95,000चा ऐवज चोरून नेलाय. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. याबाबत मोतीराम दशरथ शिंदे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. बुधवारी सकाळी 11 ते दुपारी 1:30 वाजेच्या दरम्यान शिंदे कुटुंबीय कामानिमित्त बाहेर गेले होते. हीच संधी साधून चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील 60,000 रुपये किमतीचे 1.5 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि 35,000 रुपयांची रोख रक्कम असा एकूण 95,000 रुपयांचा माल चोरट्यांनी लंपास केलाय. जिल्ह्याची खबर बातमध्ये इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर.